नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आडेगाव या ठिकाणी धक्कादायक घटना समोर आली आहे. आडेगाव येथील 25 वर्षीय काजल धीरज निकम हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिचा पती धीरज युवराज निकम, सासू कौशल्य युवराज निकम, सासरे युवराज निकम आणि नणंद साक्षी युवराज निकम यांच्यावर वारंवार मारहाण आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 239 भारतीय न्याय संहिता कलम 80, 108, 115(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सध्या करत आहेत आणि महिलांवरती अन्याय अत्याचार सध्या महाराष्ट्रामध्ये सुरूच आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असंही जाणकाराकडून बोललं जात आहे. हा प्रकार घडल्यामुळे टेंभुर्णी आडेगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.